नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज आपल्या पुढे येण्यामागे एक महत्त्वाची न्यूज घेऊन आलेला आहो, एक महत्त्वाची बिग अपडेट घेऊन आलेलो आहो आणि ही जी बिग अपडेट आहे ती महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलामध्ये महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या सर्व बंधू भगिनींच्या संदर्भात आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता महाराष्ट्र सरकारमध्ये पोलीस म्हणून काम करणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींनी इथून पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ज्या सगळ्या बंधू भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला असेल किंवा जे लोक आत्ता पाहत आहेत त्यांनी आपल्या सगळ्या संपर्कातल्या बंधू भगिनींपर्यंत जे पोलीस दलामध्ये काम करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवून तुम्ही देखील एक सेवेचं कार्य या ठिकाणी पूर्ण करा। चला तर मग आपण या निर्णयाकडे जाऊ। शासनाने अशा संदर्भात जो निर्णय घेतलेला होता, ज्या निर्णयाच्या संदर्भाने गेली 3 वर्षापासून सातत्याने 2022 पासून पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आपले अनेक बंधू भगिनी या ठिकाणी कुठेतरी आशेने विचार करत होते की अशा पद्धतीचा निर्णय होणे अपेक्षित आहे। कारण 2022 ला शासनाने ही जी डिपार्टमेंटल पीएसआय ची जाहिरात होती, अर्थातच ही जी भरती प्रक्रिया होती ही थांबवलेली होती आणि पदोन्नतीने आपल्याला पीएसआय बनण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला होता। आता त्या सगळ्या संदर्भाने आता आज आलेला जो शासन निर्णय आहे त्या सगळ्या संदर्भाने मी पूर्ण तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। या सगळ्या निर्णयामध्ये काय काय सांगितलेलं आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये काय होणं अपेक्षित आहे आणि डिपार्टमेंटल पीएसआयच्या सगळ्या संदर्भामध्ये किती पदांची अंदाजित जाहिरात येऊ शकते आणि त्यासाठी सिलेबस काय असणार आहे, कशा पद्धतीने आपण रणनीती आखणं गरजेचं आहे हे देखील आपण स्टेप बाय स्टेप सगळं समजून घेणार आहोत। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। चला पुढे जाऊ आपण। तुम्हाला दिसते या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या संदर्भामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज रोजी म्हणजेच 1 सप्टेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे। त्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे हे इत्तंभूत माहिती आपण स्टेप बाय स्टेप सगळं समजून घेणार आहोत। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये शासनाने एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल पासून तर एएसआय पर्यंत जी पदं आहेत त्या सगळ्या संदर्भामध्ये या पदावरील कर्मचाऱ्यांना गतिमान पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये येत होती। सुरुवातीला देखील ही जी काही पदभरती आहे ती अशाच पद्धतीने होत होती, म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल पासून तर एएसआय पर्यंतची जी काही मंडळी होती त्यांना त्या ठिकाणी पीएसआय होता येत होतं, विभागीय स्पर्धात्मक परीक्षा देऊन। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। तथापि या विभागाच्या म्हणजेच गृह विभागाचा शासन निर्णय दिनांक 25/2/2022 25 फेब्रुवारी 2022 ला शासन निर्णय आला आणि त्यानंतर झालं असं की ही जी काही परीक्षा होत होती डिपार्टमेंटल पीएसआय ती रद्द झाली। मग झालं काय, त्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील बंधू भगिनी जे पोलीस दलामध्ये कार्यरत होते त्यांची एक प्रकारे सरकारकडे विनंती होती, मागणी होती की अशा पद्धतीच्या ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत ज्या माध्यमातून आपण पीएसआय साठी काय करतो क्वालिफाय होतो किंवा त्या पद्धतीने आपल्याला पीएसआय होता येत होतं, तो मार्ग निश्चितपणे चांगला आहे असं अनेक जणांचं मत होतं। म्हणून पुढे झालं काय, व पोलीस उपनिरीक्षक पदाच्या संदर्भामध्ये जे काही प्रमाण आहे ते 50-25-25 अर्थातच 50% म्हणजे जे काही रिक्त पद आहे रिक्त पदांपैकी जी मंजूर झालेली आहे त्यापैकी 50% पद म्हणजे अर्धे पद सरळ सेवेच्या माध्यमातून म्हणजे एमपीएससीच्या माध्यमातून थेट या ठिकाणी भरती होते। त्यानंतर 25% पद जी आहे 25%चा जो रेशो आहे तो विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होतो आणि जो 25%चा जो पार्ट आहे तो काय करण्यात आला आहे म्हणजे आपल्याला पदोन्नतीच्या माध्यमातून गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारे त्या ठिकाणी पदोन्नती मिळत होती जे सगळे शासनामध्ये कार्यरत होते त्यांच्या संदर्भामध्ये। मग त्याऐवजी काय करण्यात आलं, 50-50 चा एक फॉर्म्युला या ठिकाणी आणलेला आहे ज्यामध्ये सरळ सेवा 50% आणि पदोन्नती 50%। यामध्ये डिपार्टमेंटलची जी पीएसआय ची परीक्षा होती ज्या माध्यमातून आपल्याला पीएसआय होता येत होतं, पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींना त्या ठिकाणी डिपार्टमेंटलची परीक्षा देऊन पटकन पीएसआय होता येत होतं, तो मार्ग कुठेतरी काय झालेला आहे ब्रेक झाला होता। मग त्या सगळ्या संदर्भाने आजचा जो शासन निर्णय आहे तो काय म्हणतो आणि त्या निर्णयानुसार पुढच्या कालखंडामध्ये काय होणार आहे हे आपण आता समजून घेणार आहोत। बघा, अप्पर पोलीस महासंचालक असताना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचं कार्यालय मुंबई यांनी दिनांक 3/10/2023 रोजीच्या पत्रानुसार मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता।
आता हे जे काही डीजीपी ऑफिस आहे त्यांच्याकडून प्रस्ताव केलेला होता या तारखेला, या ठिकाणी दिनांकाचा देखील उल्लेख आहे की 3/10 म्हणजे 3 ऑक्टोबर 2023 ला तशा पद्धतीचा एक प्रस्ताव की अशी मागणी आहे आणि ते करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा प्रस्ताव शासनाकडे गेला. शासनाने त्यावर अभ्यास केला आणि पुढे काय झालं बघा. त्यानुसार शासनानं सदर प्रस्तावाचा विचार करून ही परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत सर्वकष मार्गदर्शक तत्व जी आहे ती या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, विहित करण्यात आलेली आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच इथे आपल्याला क्लिअर झालं, इथून पुढे आता डिपार्टमेंटल परीक्षा होणार आहे आणि ही अतिशय सुवर्ण संधी आहे ज्यासाठी आपण सर्वजण झटत होतो, शासनाकडे पाठपुरावा करत होतो, शासनाकडे मागणी करत होतो, वेळोवेळी पत्रक देत होतो, अर्ज करत होतो, विनंत्या करत होतो आणि शासनाला मागणी करत होतो आणि फायनली शासनाने त्या सगळ्या संदर्भातला हालचाली वेगाने वाढवल्या आणि आज रोजी शासन निर्णय घेतला की येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही जी बंद झालेली पदभरती होती डिपार्टमेंटल PSI ची ती पुन्हा एकदा सुरळीत तशाच पद्धतीने आम्ही काय करतो आहे, चालू करतो आहे. अशा पद्धतीचा निर्णय शासनाने आज रोजी घेतलेला आहे. त्याबद्दल पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींच्या वतीने मी देखील महाराष्ट्र सरकारचं गृह विभागाचं धन्यवाद मानतो. चला पुढे जाऊ आपण. पुढे तुम्हाला दिसते ते म्हणजे शासनाचा निर्णय काय आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मार्फत अर्थातच MPSC मार्फत पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील पात्र उमेदवारांसाठी घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, बरोबर आहे, ज्याला आपण काय म्हणतो विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणतो, मर्यादित म्हणजे डिपार्टमेंटल, या विभागाच्या शासन निर्णय 25/2/2022 अन्वये रद्द करण्यात आली होती. आता 25/2/2022च्या शासन निर्णयातील परिच्छेद 7 या शासन निर्णयात अन्वये रद्द करून पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. बरोबर आहे, पुन्हा सुरू करण्यात येत आहे. म्हणजेच डिपार्टमेंटल PSI पुन्हा होणार आहे. त्यानंतर बघा, त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची जी काही पदे आहे ती 50-25-25 म्हणजे 50% जी काही पदं आहे, रिक्त पदांपैकी जी मंजूर पदं असतात दरवर्षी त्यापैकी 50% पदं ही थेट भरतीतून म्हणजे सरळ सेवेतून म्हणजे डायरेक्ट MPSCच्या माध्यमातून होत असते, म्हणजे कंबाईनच्या परीक्षेतून होत असते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. कंबाईनची परीक्षा म्हटल्यानंतर तुम्हाला पटकन लक्षात आलं असेल. त्यानंतर 25% जी पदं आहे ती काय, तर 25चा जो रोष आहे तो डिपार्टमेंटल PSI आणि 25 जो आहे तो पदोन्नतीचा मार्ग अशा पद्धतीनं आता भरली जाणार आहे, जी 2022च्या पूर्वी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये अशाच पद्धतीनं भरली जात होती. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आता त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पदभरतीचं जे काही प्रमाण आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरती म्हणजे 50%, तोच या ठिकाणी कॉलम दिलेला आहे. डिपार्टमेंटल PSIचा 25% आणि पदोन्नतीने म्हणजे सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे खात्यामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीला देखील काय होता येते, PSI होता येते, परंतु त्याला एक कालावधी लागतो आणि त्या सगळ्या कालावधी दरम्यान त्या व्यक्तीचं कर्तव्य देखील अत्यंत चांगलं लागतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि तरच या ठिकाणी 25% त्या लोकांना पदोन्नती मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते सदर शासन निर्णय हा यापूर्वी निर्मित केलेले शासन निर्णय दिनांक 5/7/1994 आणि दिनांक 8/2/1996 अधिक्रमित करून निर्गमित करण्यात येत आहे असं या ठिकाणी शासनाने म्हटलेलं आहे. विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे खालील प्रमाणे असतील. आता ह्या सगळ्या मार्गदर्शक तत्वांमध्ये शासनाने काय काय म्हटलेलं आहे ते देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. नंबर 1 या ठिकाणी दिलेली आहे पात्रता. या ठिकाणी काय दिलेली आहे, पात्रता दिली आहे. या सगळ्या विभागीय स्पर्धात्मक परीक्षेसाठी कोण पात्र होऊ शकतो या सगळ्या संदर्भांमध्ये इथे शासनाने काय दिलंय तो निर्णय बघू. सदर परीक्षेसाठी सध्या स्थितीत पोलीस शिपाई नंबर 1 म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक, नंतरचं प्रमोशन, त्यानंतर पोलीस हवालदार, त्यानंतरचं प्रमोशन, त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पोलीस शिपाई ते ASI पर्यंत, पोलीस कॉन्स्टेबल टू ASI पर्यंत हे जी सगळी 4 टप्प्यातली पदे आहेत, पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि ASI या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी काय राहतील, पात्र राहतील. दुसरा कुठलाच कर्मचारी त्या ठिकाणी पात्र राहत नाही. आता सेवेच्या संदर्भामध्ये काही आहे का, म्हणजे किती वर्ष सेवा लागतात किंवा काय क्वालिफिकेशन लागतं, काय शारीरिक पात्रता लागते, त्या सुद्धा गोष्टी काही त्यामध्ये दिलाय का त्या आपण निश्चितपणे पाहण्याचा प्रयत्न करू. बघा, जर कर्मचारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे SSC
परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर ज्या वर्षी परीक्षा घ्यावीची आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी त्याने किंवा तिने 6 वर्षाची अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली असावी। म्हणजे एखादा व्यक्ती पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि त्याचं शिक्षण जे आहे त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी 10वा वर्ग पास आहे तर तशा लोकांना ज्या वर्षी जाहिरात आलेली आहे त्या वर्षीच्या 1 एप्रिलला अखंडित अशा पद्धतीची सेवा किती वर्षाची लागेल? 6 वर्षाची लागेल। अशा पद्धतीची पहिली अट पात्रतेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे काय झालं, जो कोणी आता पोलीस दलामध्ये कार्यरत आहे त्यांचं क्वालिफिकेशन किती लागते? 10वी असेल तर त्यांना 6 वर्षाची त्या ठिकाणी काय लागते? सेवा दिलेली पाहिजे, ती देखील अखंडित अशा पद्धतीची नियमित सेवा लागते, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते जर कर्मचारी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे HSC म्हणजे 12वी वर्ग उत्तीर्ण एखादा कॅन्डिडेट असेल तर त्या कॅन्डिडेटसाठी काय दिलेलं आहे बघा, किंवा महाराष्ट्र शासनानं त्या सगळ्या समकक्ष जे काही क्वालिफिकेशन ठरवलेलं आहे त्या सगळ्या संदर्भानं त्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी त्याने किंवा तिने किमान 5 वर्षाची सेवा त्या ठिकाणी अखंडित नियमित सेवा दिलेली असावी, अशा पद्धतीची अट आहे। म्हणजे 10वी असेल तर 6 वर्ष, 12वी असेल तर 5 वर्ष। आता ग्रॅज्युएशनच्या संदर्भामध्ये काही दिलंय का तेही आपण या ठिकाणी पाहू। बघा, जर कर्मचाऱ्याने पुन्हा या ठिकाणी दिलं, जर कर्मचाऱ्याने कोणत्याही विद्याशाखेतील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर ज्या वर्षी परीक्षा द्यायची आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी त्याने किंवा तिने 4 वर्षाची अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली असावी। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झालं असेल की एखादा व्यक्ती आता पोलीस दलामध्ये कार्यरत आहे ज्यांचं क्वालिफिकेशन 10वी असेल तर त्यांची किमान सेवा हे 6 वर्ष लागेल, त्याहून जास्त लागेल, बरोबर आहे। सेकंड नंबर, जर त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन 12वी असेल तर कमीत कमी 5 वर्षाची सेवा त्या व्यक्तीने केलेली असावी आणि ती नियमित आणि अखंडित अशा पद्धतीची केलेली असावी। त्यानंतर जर ग्रॅज्युएट असेल म्हणजे एनी पदवी कुठलीही डिग्री असेल किंवा समकक्ष क्वालिफिकेशन महाराष्ट्र शासनाने मान्य केलेलं असेल तर निश्चितपणे त्यांना 4 वर्ष प्लस सेवा दिलेली असावी, तर आणि तरच या विभागीय मर्यादित स्पर्धात्मक परीक्षेसाठी त्या ठिकाणी ती व्यक्ती पोलीस दलामध्ये असलेली व्यक्ती पात्र होते, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यामध्ये देखील पोलीस कॉन्स्टेबल पासून ASI पर्यंतचेच मंडळी त्यामध्ये काय आहे? क्वालिफाय आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते वयोमर्यादा, कर्मचाऱ्याचे वय 1 एप्रिल रोजी 35 वर्षापेक्षा काय नसावं? जास्त नसावं, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीमध्ये वयोमर्यादेमध्ये 5 वर्षाची सवलत दिलेली आहे। म्हणजे काय? ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी वय दिलेलं आहे 35 आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्या सगळ्या बंधू भगिनींसाठी 5 वर्षाची त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे। म्हणजे 40 इयर्स पर्यंत कॅटेगरीवाल्या बंधू भगिनींना फॉर्म भरता येतो या ठिकाणी, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे बघा, दक्षता प्रमाणपत्र। सदर परीक्षेसाठी अर्ज सादर करत असताना दक्षतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्याविरुद्ध कोणतेही विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई सुरू नसावी, म्हणजे त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसावा। कर्मचारी काम करत असलेल्या संबंधित कार्यालयाने तसे प्रमाणपत्र सादर करावे, म्हणजे ज्या ठिकाणी ती व्यक्ती कार्यरत आहे तशा पद्धतीचं प्रमाणपत्र त्या कार्यालयाने देणं अपेक्षित असतं, तरच त्यांना फॉर्म भरता येतो आणि परीक्षेला निश्चितपणे बसता येतं, म्हणजे ते पात्र आहे। कोणत्याही प्रयोजनार्थ शिक्षेच्या अंमलाखाली असलेला कर्मचारी सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरेल, म्हणजे त्याच्यावर समजा शिक्षा असेल तर तो फॉर्म भरू शकत नाही। त्यानंतर बघा, याचा अर्थ असा की कर्मचारी कोणत्याही जबर किंवा किरकोळ शिक्षेच्या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाही, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। त्यानंतर असेही नमूद करण्यात येते की जर कर्मचाऱ्यास ठपका ठेवणे, सक्त ताकीद देणे अशी शिक्षा झाली किंवा आर्थिक दंड ठोठावला गेला तर अशा शिक्षेच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून तो कर्मचारी 1 वर्षासाठी शिक्षेच्या अंमलाखाली राहील। त्यानुसार ज्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला, विभागीय चौकशी ज्याला आपण डिपार्टमेंटल चौकशी म्हणतो किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित आहे तो कर्मचारी परीक्षेला अपात्र आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपली जी काही ड्युटी आहे ती व्यवस्थित केलेली असावी आणि आपल्यावर तशा पद्धतीचे दंड किंवा छोटे मोठे आरोप आपल्यावर नसावे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य हे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या बिंदू नामावलीनुसार
रिक्त पदांचा आढावा घेतील, पुढील 1 वर्षापर्यंत पदोन्नती म्हणजे प्रमोशन, सेवानिवृत्ती म्हणजे रिटायरमेंट, त्यानंतर भविष्यातील अन्य कारणामुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदांसहित, म्हणजे काही लोकांनी समजा राजीनामा दिलेला असेल की त्यांचा तो राजीनामा अजून स्वीकारणार नाही परंतु त्याला आपण गृहीत धरून अशा पद्धतीचे सर्व पदांसहित दरवर्षी 1 जानेवारीपर्यंत गृह विभागाला मागणी पत्र सादर करतील असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये आता पोलीस महासंचालक आणि गृह डिपार्टमेंट काय करते तर हे सगळं डेटा कलेक्ट करते, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। गृह विभाग सदर मागणी पत्र 1 मार्च पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवेल, त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात प्रसिद्ध करून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आयोजित करेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे काय होणार आहे, आता 1 जानेवारीपर्यंत गृह विभागाला मागणी पत्र सादर करतील कोण, जे डीजीपी वगैरे ऑफिस आहे ते, त्यानंतर गृह विभाग काय करते तर हे सगळं पत्र 1 मार्च पर्यंत एमपीएससी कडे सादर करते आणि एमपीएससी कडे हे रिक्त पदांचा आढावा गेल्यानंतर एमपीएससी काय करते तर निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये डिपार्टमेंटल पीएसआय ची भली मोठी अशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध करणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते ती म्हणजे पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी घेण्यात येणाऱ्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी यांचा अंतर्भाव असेल। म्हणजे काय, एक तर तुमची परीक्षा ही रिटर्न होणार आहे म्हणजे लेखी परीक्षा तुम्हाला असणार आहे, त्यानंतर तुमची शारीरिक चाचणी देखील त्या ठिकाणी होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यासाठीचे गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केले जातील। काय केले जातील, निश्चित केले जातील, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्या सगळ्या संदर्भामध्ये जे काही पॅरामीटर्स आहेत ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच एमपीएससी ने ठरवलेलं असेल, जे की फायनल असेल, ही गोष्ट लक्षात घ्या। आता सदर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये लेखी आणि शारीरिक या दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम आणि स्वरूप, त्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल, अभ्यासक्रम काय असेल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्यांच्या कार्यालयाशी सल्लामसलत करून निश्चित केले जाईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजे अगोदर जे डिपार्टमेंटल पीएसआय होती तशाच पद्धतीचं असेल का तर सांगता येत नाही, बरोबर आहे। लेखीचा पॅटर्न सेम असेल का आत्ता सांगता येत नाही, फिजिकलचा पॅटर्न सेम असेल का आत्ता सांगता येत नाही, बरोबर आहे। त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लेखी आणि शारीरिक परीक्षेचं जे काही स्वरूप आहे ते परीक्षेच्या जाहिरातीद्वारे प्रकाशित केले जाईल। म्हणजे ज्या वेळेस ही जाहिरात येईल, जाहिरात कधी येईल, मार्च नंतर जाहिरात येणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा। म्हणजे 2026 वर्ष हे आपल्यासाठी पोलीस दलामध्ये कार्य करणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींसाठी स्टारचं वर्ष असणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। अर्थातच आपल्यासाठी एक सुवर्ण वर्ष असणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला ते कळणार आहे असं त्यांनी सांगितलं। जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील फक्त त्यांनाच शारीरिक चाचणीमध्ये सहभागी होण्याची परवानगी असेल। म्हणजे आपल्याला लेखी काय करावं लागेल, क्वालिफाय करावं लागेल, ही गोष्ट लक्षात घ्या। महाराष्ट्र लोकसेवा आयोग खुल्या आणि राखीव दोन्ही प्रवर्गासाठी लेखी परीक्षेतील किमान अर्हता म्हणजे कट ऑफ मार्क्स जाहीर करेल। म्हणजे त्या वेळेस परीक्षेनंतर कट ऑफ जाहीर होईल आणि त्या कट ऑफच्या वरचे जे सगळे मंडळी आहे त्या ठिकाणी फिजिकलसाठी ते पात्र ठरतील, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता अंतिम निवडीच्या बाबतीमध्ये कसं आहे बघा, सदर परीक्षेची गुणवत्ता यादी लेखी परीक्षा आणि शारीरिक परीक्षेमध्ये जे काही मिळालेले गुण आहेत त्यांची बेरीज करून, म्हणजे फिजिकलचे सुद्धा मार्क्स पकडणार आहोत आणि लेखीचे सुद्धा मार्क्स पकडणार आहोत आणि त्यांची गोळाबेरीज करून मग आपल्याला काय करणार आहे, मेरिट डिसाइड होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, जी की पूर्वी तशीच होती। त्यानंतर खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची किमान अर्हता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केली जाईल। सदर परीक्षेसाठी कोणतीही प्रतीक्षा यादी असणार नाही। म्हणजे काय, वेटिंग लिस्ट लागणार नाही। ओके, चला पुढे तुम्हाला दिसते ते म्हणजे सदर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये उमेदवाराने सादर केलेल्या खोट्या माहितीच्या आधारे तो पात्र झाला असला तरी सदर परीक्षेस तो अपात्र ठरेल व तो शिस्तभंगाच्या कारवाईस काय असेल, पात्र असेल। म्हणजे समजा चुकीनं काही लोकांनी चुकीची माहिती भरलेली असेल आणि नंतर जर लक्षात आलं तर निश्चितपणे त्याच्यावर शासन कारवाई करेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यानंतर बघा स्वयं घोषणापत्राच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे, आलं लक्षात, आणि ज्येष्ठतेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी काय दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे आपल्याला काय लक्षात घ्यायचं होतं तर आज रोजी कोणत्या दिवशी, आजच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला न्यूज मिळालेली आहे ती म्हणजे
1 सप्टेंबर 2025 बरोबर आहे। 2022 मध्ये आपली डिपार्टमेंटल PSI शासनानं रद्द केली होती आणि 2 पद्धतीने आपल्याला त्यानंतर PSI होता येत होतं। नंबर 1 थेट भरतीच्या माध्यमातून म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून, MPSCच्या माध्यमातून, कंबाईनच्या परीक्षेच्या माध्यमातून। दुसरा एक मार्ग होता तो म्हणजे आपल्या गुणांच्या आणि सेवा ज्येष्ठतेच्या यादीनुसार म्हणजे प्रमोशननी आपल्याला होता येत होतं। त्यासाठी 50-50% रेशो ठेवलेला होता। आज रोजी शासनाने अशा पद्धतीचा निर्णय घेतला की जो जुना निर्णय तो रद्द केला आणि पूर्ववत जो निर्णय आहे 2022 पूर्वीचा जो निर्णय होता 50-25-25 तशा पद्धतीने आता 25% जी पदं आहे ती डिपार्टमेंटल PSIच्या माध्यमातून भरली जाणार आहे। समजा या वर्षी 1000 पदं रिक्त असेल आणि 1000 पदांना गृह विभागाने मान्यता दिलेली असेल, अर्थ विभागाने मान्यता दिलेली असेल पदांच्या भरतीच्या संदर्भामध्ये, तर निश्चितपणे त्यातली 250 पदं ही डिपार्टमेंटल PSIचीच असतील अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे। ज्या शासन निर्णयासाठी महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रांची लोकांची सेवा 24 तास करणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींनी या ठिकाणी वाट पाहिलेली होती, त्यांच्यासाठी आज हा अतिशय आनंदाचा आणि सुवर्ण असा क्षण आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्याबद्दल तुमच्याही वतीने मी महाराष्ट्र सरकारचं गृह विभागाचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो। या सगळ्या संदर्भाने अजून जी काही माहिती आहे, अजून जी काही परीक्षा योजना आहे, परीक्षेच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आपण तयारी केली गेली पाहिजे किंवा यापूर्वी ज्या लोकांना मी डिपार्टमेंटल PSI साठी गायडन्स केलं होतं खऱ्या अर्थानं ते लोक आज PSI म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये सेवा देत आहे, लोकांची सेवा करत आहे, तशा सगळ्यांना देखील तुमच्या सोबत तयारी करत असताना तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत असा एक विश्वास देतो आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो। लवकरच भेटू परीक्षेच्या सगळ्या डिटेल माहिती सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय हिंद।